नमस्कार मित्रांनो, आज आपण त्रिकोण या विषयावर चर्चा करणार आहोत। या चर्चेअंतर्गत आज आपण शिकणार आहे त्रिकोण, त्रिकोणाची एकरूपता, त्रिकोणाच्या एकरूपतेसाठी कसोट्या, त्रिकोणाचे गुणधर्म, एका त्रिकोणातील विषमता आणि सारांश। तर चला प्रथम आपण त्रिकोण म्हणजे काय हे बघू। तीन रेषा परस्परांना छेदून तयार झालेल्या बंद आकृतीस त्रिकोण म्हणतात। त्रिकोणाच्या तीन बाजू, तीन शिरोबिंदू आणि तीन कोन असतात। जसे की आकृतीमध्ये दाखवले आहे, येथे WX, XY आणि YW तीन बाजू आहेत। कोन W, कोन X आणि कोन Y तीन कोन असून WX आणि Y तीन शिरोबिंदू आहेत, जसे की येथे दाखवले आहे। त्रिकोणाचे प्रकार। समभुज त्रिकोण। कोणत्याही त्रिकोणाच्या तीन बाजू समान असतील तर त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात। समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 अंश असतो। आता समद्विभुज त्रिकोण। कोणत्याही त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतील तर त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात। समद्विभुज त्रिकोणाच्या समान बाजूच्या समोरासमोरील कोन समान असतात। आता विषमभुज त्रिकोण। ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू असमान असतात त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण म्हणतात। आता आपण बघू त्रिकोणांची एकरूपता। त्रिकोणांची एकरूपता म्हणजे काय? जेव्हा एका त्रिकोणाची बाजू आणि कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू आणि कोनाच्या बरोबर असते तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप असतात। येथे ACB बरोबर PQR आहे, म्हणून त्रिकोण ABC ची बाजू त्रिकोण PQR च्या संगत बाजूशी एकरूप आहे, म्हणून कोन ACB आणि कोन PQR दोन्ही 110 अंश आहेत, जसे की येथे आकृतीत दाखवले आहे। आता आपण बघू त्रिकोणाच्या एकरूपतेसाठी कसोट्या। बाजू कोन बाजू एकरूपता कसोटी। जर दोन त्रिकोणाच्या संगत बाजू आणि त्यांच्यामधील कोन समान असतील तर त्या त्रिकोणास एकरूप त्रिकोण म्हणतात। येथे दोन त्रिकोण PQR आणि ABC आहे, जेथे कोन P बरोबर कोन A आणि कोन Q बरोबर कोन C आहे। PQ बरोबर AC, म्हणून त्रिकोण PQR बरोबर त्रिकोण ABC होय, जसे की आकृतीत दाखवले आहे। आता आपण बघू कोन बाजू कोन एकरूपता कसोटी। एका त्रिकोणाचे दोन कोन आणि आतील समाविष्ट बाजू दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोन आणि बाजूशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात। आम्ही दोन त्रिकोण WXY आणि PQR बनवले आहे, जेथे WY बरोबर PR आणि WX बरोबर PQ आहे, म्हणून कोन W बरोबर कोन P आणि कोन X बरोबर कोन Q, म्हणून त्रिकोण WXY बरोबर त्रिकोण PQR होय। आता आपण बघू कोन कोन बाजू एकरूपता कसोटी। दोन त्रिकोण एकसमान असतात तेव्हा त्रिकोणांच्या दोन कोनांची जोडी बरोबर असते, तेव्हा सामायिक बाजूंची एक जोडी बरोबर असावी। येथे ABC आणि XYZ दोन त्रिकोण आहेत, जेथे कोन CAB बरोबर कोन ZXY आहे। कोन ACB बरोबर कोन XYZ, म्हणून AB बरोबर XY, BC बरोबर YZ। आता आपण बघू बाजू 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 एकरूपता कसोटी। जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी समान असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात। येथे WXZ आणि ZXY दोन त्रिकोण आहेत, जेथे WX बरोबर XY आणि WZ बरोबर ZY आहे, जसे की आकृतीत दाखवले आहे। त्याचप्रमाणे काटकोन कर्ण बाजू एकरूपता कसोटी। जर दोन काटकोन त्रिकोणामधील एक त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू क्रमशः दुसऱ्या त्रिकोणाच्या कर्ण आणि एका बाजूच्या बरोबर असते तेव्हा ते त्रिकोण एकरूप असतात। येथे दोन त्रिकोण ABC आणि DEF आहे, जेथे कोन B बरोबर कोन E बरोबर 90 अंश, AC बरोबर DF आणि BC बरोबर EF, म्हणून ABC बरोबर DEF। आता आपण बघू त्रिकोणाचे गुणधर्म।
त्रिकोण ज्याच्या दोन बाजू समान असतील तर त्याला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. समद्विभुज त्रिकोणाच्या समान बाजूच्या समोरील कोन समान असतात. त्रिकोणाच्या समान कोनाच्या समोरील बाजू समान असतात. जसे की आकृतीत दाखवले आहे, आपण येथे बघू शकतो. आता आपण बघू एका त्रिकोणातील विषमता. जर एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू असमान असतील तेव्हा मोठ्या बाजूच्या समोरील सम्मुख कोन मोठा असतो. एखाद्या त्रिकोणात मोठ्या कोनाची सम्मुख बाजू मोठी असते. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूची जोडी तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. सारांश. या पाठामध्ये आपण मुख्य करून त्रिकोण या विषयावर चर्चा केली आहे. पाठ समजण्यासाठी आम्ही शेवटी प्रश्नांचा संच तयार केला आहे. या पाठासंबंधित अधिक माहितीसाठी विद्यार्थी आपले प्रश्न आम्हाला ईमेलद्वारा पाठवू शकता. सरावासाठी खालील काही प्रश्न दिले आहेत. आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा. ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे. हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार. आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा. धन्यवाद.